रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत 35 मापाचं प्रिन्सेस कट ब्लाउज। फुल प्रिन्सेस कट ब्लाउज मी तुम्हाला आज संपूर्ण कटिंग तसंच स्टिचिंग दाखवणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, कुठे स्किप नका करू। स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे। तर आपण बघा डायरेक्ट कापडवर कटिंग बघणार आहेत। फुल प्रिन्सेस कट ब्लाउज 35 मापासाठी डायरेक्ट कापडवर कटिंग। तर माप मी तुम्हाला साइडला दिलेली आहेत, तुम्ही बघू शकता। आपण इथे सर्वप्रथम कापड सरळ करून घेतला खाली, त्यानंतर उंची प्लस 1 इंच म्हणजे 15 वर आपण मार्किंग करणार। शोल्डर 5 इंच, मुंडा खोली 5.5 इंच घेणार। अशा पद्धतीने आता इथे आपण छातीचे चौथा प्लस 2 इंच, तर 35 माप आहे म्हणून 9.25 प्लस 2 इंच 11.25। तर बघा विषम संख्येचं ज्यावेळेस माप येतं तेव्हा बऱ्याचशा मैत्रिणींच्या मनात प्रश्न येत असतो की नेमकं जर समजा 35 मापाचं आहे किंवा 33 मापाचं किंवा 37 मापाचं 34 मापाचं असे ज्यावेळेस विषम संख्येचे ब्लाउज येतात तेव्हा त्यांना कशा पद्धतीने कटिंग करायचे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आज इथं देणार आहे। तर बॅक पार्ट आपली मार्किंग करून झालेला आहे। आपण फ्रंट पार्ट साठी काठाकडची बाजू सरळ केली, 5 इंच शोल्डर, 5.5 इंच मुंडा घेतलेला आहे। आता इथं काय करायचं आहे आपल्याला, बरोबर 9.25 प्लस 3 इंच करायचं आहे। ठीक आहे, 9.25 वर मार्किंग केली, त्यापुढे 3 इंच मी मोजून घेतलेला आहे। डायरेक्ट कापडवर कटिंग असल्यामुळे आपल्याला फ्रंट पार्ट जॉईन करण्यासाठी जो 1.25 इंच लागत असतो तोच आपण इथे एक्स्ट्रा अजून घेतलेला आहे। पुढचा गळा मी असा क्रॉस मध्ये 7.5 मोजलेला आहे कस्टमरच्या, तसाच मी मोजून घेते आणि गळ्याचा काटकोन करत गळ्याचा आकार आपण इथं देऊन घेणार आहेत। आता आपण इथं उंचीचे मार्किंग करणार। तर बघा बॅक पार्ट हून 1/2 इंच फ्रंट पार्ट मध्ये जास्त घ्यायचं आहे, म्हणजे आपण टोटल 15.5 घेतलेला आहे। 15.5 वर 1 पॉइंट आणि 15 वर 1 पॉइंट असे दोन्ही पॉइंटचे मी 2 लाईन मार्किंग केल्या। आता आपण टक्स पॉइंट घेणार, 9.25 इंच टक्स पॉइंट येतोय तो मार्किंग केला। त्यानंतर आपण इथे 4.25 वर पॉइंट लावलेला आहे। सरळ करायचं, 1/2 इंच पुढे घ्यायचं, बाजूला 2 इंच मोजणार, इथं 1/2चा पॉइंट डायरेक्ट क्रॉस करायचा आणि 2 पासून वरती 2 मोजायचा आहे। इथे हे क्रॉस करायचं। त्यानंतर मुंड्यात आपण 5 इंचावर मोजून निशाण लावलं आणि प्रिन्सेस कट साठी आपण असा पॉइंट टू पॉइंट आकार दिलेला आहे। आता हा जो पॉइंट टू पॉइंट आकार आहे त्याला आपण मस्त असा राउंड शेप देणार। तर सर्वप्रथम आपण पहिली लाईन व्यवस्थित मार्किंग केली, त्यानंतर आपण हे साइड पॅटर्न व्यवस्थित असं प्रिन्सेस कट मध्ये ड्रॉ करून घेतलेले आहे। इथं खाली आपण कमरेच्या चौथा प्लस 2.5 इंच टक्स साठी, 2 इंच मार्जिन साठी, 1.25 इंच जॉईंट करण्यासाठी असं टोटल आपलं इथं वाढून झालेलं आहे। अशा पद्धतीने मार्किंग झाली आपली। आता आपण हे जो 1/2 इंच जास्ती घेतलेला आहे ते आपण टक्स साठी घेतलेला आहे, तेच आपण असं क्रॉस करणार आहे। अशा पद्धतीने आपली टोटल मार्किंग झालेली आहे। बॅक आणि फ्रंट आता मी इथं कटिंग करून घेते। तर मैत्रिणींनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओत मी तुम्हाला ज्या ब्लाउजची कटिंग दाखवत आहे ह्या ब्लाउजच्या बॅक पार्ट वरती मी खूप सुंदर अशी डिझाइन बनवलेली आहे। पॅचवर्क डिझाइनचा गळा तो स्पेशल मध्ये मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे, तुम्ही नसेल बघितला तर नक्कीच बघा। आणि ह्याच ब्लाउजच्या स्लीव्ज देखील खूप सुंदर अशा डिझाइनच्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत, तर त्या देखील तुम्ही नसतील बघितल्या तर नक्कीच बघा। इथं मी तुम्हाला स्लीव्ज कटिंग देखील दाखवत आहे, म्हणजे आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओत संपूर्ण कटिंग मी तुम्हाला डिटेल मध्ये दाखवत आहे, कारण कटिंग खूप महत्त्वाची आहे।
आणि स्टिचिंगचं बघा, संपूर्ण स्टिचिंगचे व्हिडिओ मी भरपूर तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, तर ते देखील तुम्ही नसतील बघितले तर नक्कीच बघा। इथं आपण स्लीव्जसाठी मार्किंग करून घेतलेलं आहे। स्लीव्जला आपल्याला एका बाजूला जॉईंट येणार आहेत। ज्यावेळेस आपल्याला स्लीव्जसाठी कापड कमी पडतो तेव्हा अशी घडी घालायची आणि एका बाजूला जॉईंट येतील अशा पद्धतीने मी नेहमी घडी इथं घालत असते। आता खाली दंडगेटच्या निम्म्या प्लस 2 इंच आपण मोजून घेणार आहेत आणि अशा पद्धतीने आपण क्रॉस मार्किंग करत बाही कटिंग देखील इथं करणार आहेत। तर जॉईंट द्यायचे आहे आपल्याला, म्हणून आपण बाहीचा फक्त एकच शेप कटिंग केलेला आहे। दुसरा आपण डिझाइन बनवून झाली का नंतर कट करणार आहेत। ब्लाउज पीस वरती आपल्याला कापड कशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे अस्तर आणि कशा पद्धतीने स्टिचिंग मी करत असते हे मी तुम्हाला इथं दाखवत आहे, की जेणेकरून तुम्हाला देखील पॅटर्न व्यवस्थित ॲडजस्ट करायला खूप सोपं असं जाणार आहे। लॉंग स्लीव्ज आहे, एल्बो स्लीव्ज, तरी देखील माझं कापड एकदम इथं थोडं जास्तीच शिल्लक आहे, कारण आपल्याला डिझायनर गळा बनवायचा आहे म्हणून। तर बघू शकता एकदम छान अशा पद्धतीने आपले संपूर्ण ब्लाउजची कटिंग झाली। अशा पद्धतीने मी हे पार्ट इथं स्टिचिंग करणार आणि फ्रंट पार्ट देखील मी शिद्यावर ठेवणार आहे। बघा, साइड पॅटर्न आपण उलट बाजूवर अस्तर ठेवलेला आहे आणि फ्रंट पार्टच्या आपण शिद्या बाजूवर अस्तर ठेवत गळ्याकडची बाजू अल्टरची करणार, म्हणजेच गळ्याला पट्टी न लावता गळ्याला फिनिशिंग देणार आणि फ्रंट पार्ट ओके करणार आहेत। तर बघा, ज्यावेळेस मी गळ्याला पट्टी लावत नाही, अल्टरचं करत असते, तेव्हा मी शिद्या कापडवरती अस्तर ठेवत असते। तुम्ही जर का गळ्याला पट्टी लावत असणार तर जसं आपण साइड पॅटर्न ठेवून घेतलेला आहे तसं देखील तुम्ही ठेवलं तरी चालणार आहे। ठीक आहे, तर इथं आपली वेळेची बचत होते जेव्हा आपण बॅक पार्ट तसंच बाही डिझाइन हे मी तुमच्यासोबत आधीच शेअर केलेलं आहे। आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला फक्त आणि फक्त कटिंग डिटेलमध्ये दाखवलेली आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझ्या शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तसं चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईन सोबत। धन्यवाद।